दरविशी येते ती धोंडीची पोरी येते ती हितच येते ती हे नाही. पठाण साहेब म्हणायचं काय? हा मग पठाण के दो दिन अल्लाह. पठाण साहेब दर्गा चोपडी ह्या दर्ग्याच्या शेजारी हे उलटा पिळा असणारे चिंचेचे झाड असे कुठेही पाहायला मिळणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण झाडाला उरपाटा पिळ्या वरून खाली वरून खालीपर्यंत पिळा आलेला आहे. असे झाड आपणाला कुठे पाहायला मिळत नाही. ते फक्त चोपडी तालुका सांगोला येथे चोपडी ते बुद्याळ रस्ता चोपडीपासून बरोबर 1-2 किलोमीटरवर असणारा हा दर्गा आहे. आणि त्या दर्ग्याला लागूनच हे चिंचेचे झाड आहे. रसूल ही सगळी आली तिथं. तुमचा पाटकरी आला इथं 4 वेळा. हा लय जायचे. आता रमजीन आला सगळे आली ती. बाळू आला येवलेकर हे सगळे. ही म्हणजे असं कसं काय झालं. हा पण ही देवाचंच आहे तर आमचं काय आहे? अहो ही काय आजचं आहे ही देव ही. अहो 400-500 वर्ष झाली ती जागृत. कमीत कमी 500 वर्षापूर्वीचे झाड आहे. अजून डग नाही बघा. अजून पूर्ण हिरवेगार झाड आहे चिंचेचे. चिंचच आहे. काटक हालत नाही. कोणी मी घेऊन जावं पाठ खातो लगेच आले आता आधी काय घेतली बाजरी किती झाली. मी बी आलो नाही मला बरं नाही तिकडं आपले जेवढं आणि हा दर्गा शेजारील परिसर आज वेळामोशा निमित्त पठाणसाहेब दर्ग्यामध्ये दर्शनाचा योग आला. आपल्या आणि त्याच्या उच्च नाही आता मला काय माहिती आहे तर एवढं नाही ना. आणि ही आपले ही देव करतात आणि इकडं आला हे एकनाथाचा पोरगा खालत ज्वारीचा रावश्या त्याची पडक कोणा जाईल आणि त्याच्या तुमचं नाव काय? माझं नाव महादेव. महादेव हरिबा बाबर. महादेव हरिबा बाबर. हा मेन मालक. हा हे खरंच आहे. मामाचा पोरगा आहे माझ्या सख्या. बर. हा हे अजून विचार. हा शिवा आहे का नाजऱ्यात लोखंडी इतके. शिवाजी थोरलं आणि आपलं मेडिकल ही धाकटा भाऊ. ही मामाची पोरं ती ग मेहनीची पोरं. हा ती वीरभद्राय बाजूला मंदिर ते दुकान आहे ते. असं आहे. हा इकडच्या बाजूला ते मेजर होतं काय? हा मेजर.
5 गुंठ जागा घेऊन इथे टाकली ते आता मेजर दिसत नाहीत आहे आहे ते घरी की? आहे ते. पोरगा असतो त्यांचा पोरगं असतं ती येत नाहीत आता. दोन्ही पोरं ती असतील. मालकीनं वारल्यापासून ती घर सोडत ते हे झालं व मामाचीच किती खांजोळी वाडीची मामा. मी ह्यांच्या मामाची काय आणि त्याची हे केली शाळेला बी ततच होता. तुमचं नाव काय पूर्ण माझं महादेव बाबूराव जर महादेव बाबूराव जरग. कुठे बी जाऊ द्या जाहीर करा. आपण भक्त आहे बरं का इथला. हा कुणी बी सांगू द्या ह्या मालकांना सांगू द्या त्यांच्यात काय असेल ते आपल्याला अनुभव आहे.